भीमाशंकर. भीमाशंकर म्हटलं तर महाराष्ट्रातील 3 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. जेव्हा आपण कर्जत आणि भीमाशंकर या दोन्ही गोष्टींचा विचार करतो तर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तेव्हा गणपती घाटातून जाणारा भीमाशंकरला पायी वाटेच्या माध्यमातून एक निसर्गाच्या सानिध्यात लाभणारा एक सुंदर मार्ग. या वाटेवरती जात असताना आपण जेव्हा हा ट्रेक 40% कंप्लीट करतो, हा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक उंच ना उंच सुलका नजरेस येतो आणि तो सुलका म्हणजेच अर्थात किल्ले पदरगड. या किल्ल्याच्या विषयी बोलायचं झालं तर 1684चा इतिहास सांगणारा हा किल्ला आहे. जेव्हा त्या औरंगजेबाने कोथलीगड घेण्यासाठी त्या अब्दुल कादिरला पाठवलं आणि अब्दुल कादिर पहिल्या प्रयत्नामध्ये त्या कोथलीगडला घेण्यासाठी अयशस्वी ठरला, म्हणून त्यांनी यानंतर फितुरीच्या माध्यमातून हा किल्ला आपल्या ताब्यात कसा येईल या गोष्टीचा विचार करत असताना जर कोथलीगड घ्यायचा आहे तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरावरती पहिल्यांदा काबीज करणं फार महत्वाचं आहे. मग त्याने पहिल्यांदा तुंगीवरती आपलं आक्रमण केलं आणि तुंगी आपल्या ताब्यात घेतली आणि त्यानंतर हा पदरगड घेतला. या किल्ल्यावरती 2 सुळक्या आहेत. कळावंतिनीचं महल म्हणून या दोन्ही सुळक्यांची ओळख आहे. या किल्ल्याचा उपयोग हा टेलनीसाठी केला जात होता, पण जेव्हा त्या औरंगजेबाने त्या अब्दुल कादिरने या कोथलीगडावरती विजय प्राप्त केलं आणि त्याचं नाव ठेवलं विप्ताउल फितर, कोथलीगड घेण्यामध्ये या दोन्ही शुल्कांचा अर्थात पदरगड असेल आणि तुंगी असेल याचं फार महत्व होतं. या किल्ल्याच्या समोरून जात असताना जर आपण आज सध्याच्या परिस्थितीतून विचार केला तर महाराष्ट्रातील एक डेंजरस ट्रेक म्हणून या ट्रेकची ओळख आहे. अतिशय सुंदर ट्रेक आहे आणि सर्व गिर्यारोहकांच्या मनावरती राज्य करणारा हा